काही पेपर होणार आहे त्यासाठी आपल्याला सज्ज राहायचे. पहा मनामध्ये विश्वास ठेवायचा आहे की माझ्या जिंदगीमधला सर्वात बेस्ट पेपर असणार आहे. या ठिकाणी मी पास होणार आहे. चांगलाचे चांगला परफॉर्मन्स मी या ठिकाणी देणार आहे आणि 100% रिझल्ट माझा येणार आहे. असं जर विश्वास ठेवून तुम्ही गेले तर विजय नक्की आपलाच आहे. पहा होता होईल तेवढं मी या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न करत आहे. आणि मित्रांनो जर तुम्हाला फास्ट रिव्हिजनमध्ये पूर्णपणे फास्ट करायचं असेल तर पहा मित्रांनो ₹399 आपण या ठिकाणी PDF तयार केलेली आहे. या PDF मध्ये बघा पूर्ण थापट पसारा नसणार आहे. सामाजिक शास्त्र असेल, मानसशास्त्र असेल आणि मित्रांनो जे काही महत्त्वाचे विज्ञान असेल मित्रांनो महत्त्वाचे टॉपिकवरती आपण या ठिकाणी PDF तयार केलेले आहेत. पहा पास होण्याजोग्या. नक्की तुम्ही वाचा मित्रांनो. जेवढे काय आपल्या हातामध्ये 10 दिवस राहिले असतील त्या येणाऱ्या दिवसामध्ये होता होईल तेवढी रिव्हिजन करा. नक्कीच तुम्हाला याचा फायदा होणार आहे. आपण इतके बंबठा नाहीत. आपण जर 1-2 वेळेस रिव्हिजन केली, जे प्रश्न आपल्याला त्या ठिकाणी दिसले, तर नक्कीच आपल्याला याचा फायदा होईल मित्रांनो. त्यामुळे लवकरात लवकर घ्या. ₹399 आपण कुठेही गेलो तरी खर्च होतात. पहा साधा बघा या ठिकाणी बाहेर चहा प्यायला गेलो किंवा नाश्त्याला गेलो 2-3 जण तरी संपून जातात किंवा कुठं बाहेर गेलो तर पेट्रोलला तेवढे लागतात. तर याकडे विचार करायचा नाही मित्रांनो. हे पैसे आपण कधीही कमवू शकतो. परंतु ही जी काही वेळ आहे पहा, वेळेला खूप किंमत असते. नंतर पस्तावा करून काय उपयोग होणार नाही. कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी मित्रांनो ₹399 PDF तयार केलेले आहेत. हा जो काही नंबर दिसतो आपला 9325230840 या नंबरला पेमेंट करा आणि त्याचा स्क्रीनशॉट मित्रांनो त्याच नंबरला व्हॉट्सअप करा. मी एका मिनिटामध्ये तुम्हाला सर्व PDFs पाठवून देईल. पहा सर्व PDF पाठवून देईन. लवकरात लवकर SMS करा. पैशाकडे बघू नका, वेळेकडे बघा. वेळ सर्वांना या ठिकाणी सारखीची. पहा चला जास्त काही सांगत नाही. आशयातला एखादा घटक का शिकवला जातो? तर आशयातला एखादा घटक का शिकवला जातो? तो ऑप्शन क्रमांक ब ध्येय. लक्षात ठेवायचं आहे. आशयातला एखादा घटक का शिकवला जातो या प्रश्नाचं उत्तर म्हणजे शिक्षणाचं काय पहा ध्येय होय. घटक शिकवून झाल्यावर त्यातून काय साध्य होईल या प्रश्नाचं उत्तर म्हणजे शैक्षणिक टिंबटिंब होय. याचं उत्तर काय मित्रांनो उद्दिष्ट होय. ऑप्शन क्रमांक उद्दिष्ट आपलं याचं बरोबर उत्तर आहे. पहा पुढचा प्रश्न आहे मित्रांनो विद्यार्थी उदाहरणे सोडवतो हे टिंबटिंब या क्षेत्राशी निगडीत आहे. तर विद्यार्थी उदाहरणे सोडवतो हे कोणत्या क्षेत्राशी निगडीत आहे? तर ऑप्शन क्रमांक बोधात्मक याचं काय पहा बरोबर उत्तर आहे. लक्षात ठेवा बोधात्मक. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो खाली काही वर्तन बदल दिले आहेत. त्यापैकी बोधात्मक वर्तन बदल कोणता आहे हे आपल्याला ओळखायचं आहे. तर कोणता आहे मित्रांनो दिग्विजय परिषद वाचून त्यावरील प्रश्नांची उत्तरं सोडवतो हे काय मित्रांनो बोधात्मक वर्तन बदल आहे. बोधात्मक अध्ययनामध्ये टिंबटिंबचा समावेश होतो. तर लक्षात ठेवा मित्रांनो बोधात्मक अध्ययनामध्ये कशाचा समावेश होतो? तर माहितीचे ग्रहण. ऑप्शन क्रमांक ब माहितीचे ग्रहणाचा या ठिकाणी समावेश होतो. पहा बोधात्मक अध्ययनामध्ये टिंबटिंबचा समावेश होतो. तर मित्रांनो माहिती घेणे, सिद्धांत आणि नियम काढणे, त्याचबरोबर सिद्धांत व नियम याचा व्यावहारिक जीवनामध्ये उपयोग करणे म्हणजे ऑप्शन क्रमांक ड वरील सर्व हे याचं योग्य उत्तर आहे. पहा पुढचा प्रश्न पहा मित्रांनो अध्ययनातून ज्ञान, आकलन, उपयोजन, विश्लेषण, संश्लेषण, मूल्यमापन या उद्दिष्टावर आधारित मूल्य निर्धारण केलं जातं. तर याचं योग्य उत्तर काय होईल मित्रांनो बोधात्मक मूल्य निर्धारण केलं जातं. काय बोधात्मक. पुढचा प्रश्न मित्रांनो भावनात्मक क्षेत्र विकासाची पहिली पायरी म्हणजे टिंबटिंब होय. तर भावनात्मक क्षेत्र विकासाची पहिली पायरी म्हणजेच कोणती पायरी आहे? त्याचं योग्य उत्तर आहे पहा मित्रांनो ऑप्शन क्रमांक ब अवधान. लक्षात ठेवा मित्रांनो अवधान हे याचं काय पहा योग्य उत्तर आहे. काय अवधान. पुढचा प्रश्न पहा मित्रांनो अवधानानंतर येणारी भावनात्मक क्षेत्राची दुसरी श्रेणी म्हणजे टिंबटिंब होय. तर मूल्यसमूह. ऑप्शन क्रमांक ड मूल्यसमूह आपलं याचं बरोबर उत्तर आहे. पहा क्रियात्मक परिणामाच्या विकासातील पहिली पायरी टिंबटिंब होय. तर क्रियात्मक परिणामाच्या विकासामधील पहिली पायरी कोणती आहे? तो ऑप्शन क्रमांक क अनुकरण आपलं याचं बरोबर उत्तर आहे. ऑप्शन क्रमांक क अनुकरण. पुढचा प्रश्न मित्रांनो स्वरा प्रयोगशाळेमधील निरीक्षणे अचूकपणे करते ही कोणत्या उद्दिष्टाच्या संदर्भात आहे किंवा संबंधित आहे? तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ब आकलन आपलं याचं योग्य उत्तर आहे. पहा लक्षात ठेवायचं आहे आकलन. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो टिंबटिंब म्हणजे घटक वेगवेगळे करणे अथवा सुटे करणे होय. तर टिंबटिंब म्हणजेच काय मित्रांनो पृथक्करण म्हणजेच काय घटक वेगळे करणे अथवा सुटे करणे होय. मिळालेल्या ज्ञानाचा वापर करणे म्हणजे टिंबटिंब होय. तर मिळालेल्या ज्ञानाचा वापर करणे म्हणजेच काय मित्रांनो उपयोजन होय. लक्षात ठेवायचं आहे उपयोजन होय. पुढचा प्रश्न मित्रांनो खालीलपैकी टिंबटिंब हे भावनात्मक क्षेत्रातील उद्दिष्ट आहे. तर कोणतं आहे मित्रांनो तर अवधान. ऑप्शन क्रमांक ड अवधान याचं काय पहा बरोबर उत्तर आहे. पहा नेक्स्ट पहा क्रियात्मक क्षेत्रामध्ये टिंबटिंब हे उद्दिष्ट प्रथम येतं. तर क्रियात्मक क्षेत्रामध्ये कोणतं उद्दिष्ट प्रथम येतं? तर क्रिया कौशल्य. ऑप्शन क्रमांक ब
हे उद्दिष्ट प्रथम येतं पहा. शैक्षणिक उद्दिष्टांचे वर्गीकरण टिंबटिंब यांनी केली. तर शैक्षणिक उद्दिष्टांचं वर्गीकरण कोणी केलेलं आहे? तर ऑप्शन क्रमांक बेंजामिन ब्लूम. लक्षात ठेवायचं आहे, बेंजामिन ब्लूम यांनी केलेलं आहे पहा. कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी आपण 8,000 प्रश्नांच्या PDF तयार केल्या आहेत पहा, फक्त ₹399 ला. लवकरात लवकर आपल्याला या ठिकाणी PDF घ्यायच्या आहेत. यामध्ये तुम्हाला बालमानसशास्त्र, मराठी व्याकरण, परिसर अभ्यास, सामाजिक शास्त्रे म्हणजे जेवढे काही विषय आहेत पहा, ते सगळे मित्रांनो या ठिकाणी आपण कव्हर केलेले आहेत महा TET परीक्षा 2026 साठी. तर मित्रांनो लवकरात लवकर घेऊन टाका, टायमाला काहीच होणार नाही पहा, बरोबर आहे की नाही? ज्यावेळेस बघा फॉर्म चालू होतील, नंतर हॉल तिकीट नंतर तुम्हाला काही सुधारणार पण नाही. तर आत्ताच आपण या ठिकाणी रोज 1-2 तास जर अभ्यास केला, तर नक्कीच आपलं सगळं कव्हर होईल आणि आपला या ठिकाणी चांगला स्कोर येईल पहा. त्यामुळं कमी वेळेमध्ये अभ्यास करण्यासाठी आपण या ठिकाणी 8,000 प्रश्न मित्रांनो TET परीक्षांसाठी तयार केलेले आहेत पहा. लवकरात लवकर घेऊन टाका मित्रांनो. अतिशय IMP आपण हे टॉपिक वाईज प्रश्न बनवलेले आहेत. तुम्हाला मित्रांनो याचा नक्की 100% फायदा होईल. आणि मित्रांनो ₹399 आपण कुठेही खर्च करतो पहा, बरोबर आहे की नाही? कुठं बाहेर पेट्रोल वगैरेला जरी गेलं बाहेर, तरी पण आपला असाच खर्च होतो. त्यामुळे हा खर्च योग्य ठिकाणी लावा आणि नक्कीच याचा तुम्हाला फायदा होईल पहा. फोनपे, गुगल पे नंबर 932523 0840 हा नंबर आपला फोनपे आणि गुगल पेला आहे. यावरती ₹399 पेमेंट करा आणि याच नंबरला मित्रांनो त्याचा स्क्रीनशॉट पाठवा. मी तुम्हाला एका मिनिटामध्ये सर्व PDFs पाठवून देईल पहा. त्यामुळं कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी लवकरात लवकर सर्वांनी PDF घ्यायचे आहेत आणि लगेच अभ्यासाला लागायचे पहा. वेळ वाया घालू नका. नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल. आठवणे हे टिंबटिंब क्षेत्रातील उद्दिष्ट आहे. तर मित्रांनो आठवणे हे मित्रांनो ऑप्शन क्रमांक ड बोधात्मक क्षेत्रातील काय आहे? उद्दिष्ट आहे पहा. टिंबटिंब म्हणजे वाचलेल्या धड्यांचा सारांश सांगणे होय. तर मित्रांनो आकलन म्हणजेच काय? वाचलेल्या धड्यांचा सारांश सांगणे. रंगीत चित्र, आकृती यांचा वापर करून कोलाज काम करणे हे कोणत्या उद्दिष्टाशी संबंधित विधान आहे? तर लक्षात ठेवा मित्रांनो, अनुकरण ऑप्शन क्रमांक अ, अनुकरण या उद्दिष्टांशी संबंधित विधान आहे पहा. नेमकं काय करायचं हे ठरवणं म्हणजे टिंबटिंब वय. तर मित्रांनो नेमकं काय करायचं हे ठरवणं म्हणजेच मित्रांनो मूल्यनिर्णय. लक्षात ठेवा मूल्यनिर्णय होय. टिंबटिंब म्हणजे दुसऱ्याचं पाहून कृती करणे होय. तर लक्षात ठेवा मित्रांनो टिंबटिंब म्हणजेच काय? तर अनुकरण म्हणजेच दुसऱ्याचं पाहून कृती करणे होय. कोणतीही क्रिया सफाईदारपणे कमी वेळात आणि कमी श्रमात करता येणे म्हणजेच टिंबटिंब होय. याला काय म्हटलं जातं? तर मित्रांनो कौशल्य असं म्हटलं जातं. काय कौशल्य? विद्यार्थ्याच्या भावनात्मक अध्ययनामधील पहिली पायरी म्हणजे टिंबटिंब होय. तर मित्रांनो याचं योग्य उत्तर काय पहा? प्रतिसाद होय. लक्षात ठेवायचं आहे प्रतिसाद. उद्दिष्टांची स्पष्टीकरणे लिहिताना पुढीलपैकी कोणती बाबे दक्षतेसंबंधित असत्य आहेत? तर लक्षात ठेवायचं मित्रांनो अनेक अपेक्षित बदल एकाच वाक्यात लिहावेत याचं योग्य उत्तर आहे पहा. टिंबटिंब हे उद्दिष्ट बोधात्मक क्षेत्रातील नाही. टिंबटिंब हे उद्दिष्ट बोधात्मक क्षेत्रामधील नाही. तर मित्रांनो अनुकरण ऑप्शन क्रमांक क अनुकरण हे उद्दिष्ट बोधात्मक क्षेत्रामधलं नाही पहा. पुढचा प्रश्न मित्रांनो विद्यार्थी गणिताची मासिके वाचतो हे कोणत्या उद्दिष्टाचं उदाहरण आहे? तर हे मित्रांनो ऑप्शन क्रमांक क कौशल्य उद्दिष्टाचं काय आहे पहा उदाहरण आहे. नेक्स्ट आहे पहा मित्रांनो कार्याला मार्गदर्शन करण्याच्या दृष्टीने पूर्वनिर्धारित साध्य म्हणजे टिंबटिंब होय. तर याचं योग्य उत्तर होईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक ब उद्दिष्ट याचं बरोबर उत्तर आहे पहा. वर्गाध्यापन उद्दिष्टापैकी टिंबटिंब हे भावनात्मक उद्दिष्ट आहे. तर कोणतं भावनात्मक उद्दिष्ट आहे? तर लक्षात ठेवायचं मित्रांनो ऑप्शन क्रमांक ड संघटन आपलं याचं योग्य उत्तर आहे पहा. लक्षात ठेवायचं आहे संघटन. नेक्स्ट आहे पहा भिना रामानुजनाचं चरित्र वाचते हे स्पष्टीकरण आहे. तर मित्रांनो हे कोणतं स्पष्टीकरण आहे? त्याचं योग्य उत्तर मित्रांनो अभिरुची ऑप्शन क्रमांक ग अभिरुची. खालीलपैकी टिंबटिंब हे क्रियात्मक क्षेत्रामधील उद्दिष्ट आहे. तर मित्रांनो अनुकरण अनुकरण हे क्रियात्मक क्षेत्रातील उद्दिष्ट आहे पहा. नेक्स्ट आहे पहा ब्लूमच्या बोधात्मक क्षेत्रामधील उद्दिष्टांच्या श्रेणीबद्ध वर्गीकरणामध्ये कोणत्या उद्दिष्टांचा समावेश नव्याने करण्यात आलेला आहे? तर मित्रांनो मूल्यमापन याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ड मूल्यमापन. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो टिंबटिंब हे उद्दिष्ट बोधात्मक क्षेत्रामधलं नाहीये. तर कोणतं नाही मित्रांनो? तो ऑप्शन क्रमांक क अनुकरण याचं योग्य उत्तर पहा. अपेक्षित वर्तन बदल म्हणजे उद्दिष्टांचं टिंबटिंब होय. तर अपेक्षित वर्तन बदल म्हणजे उद्दिष्टांचं टिंबटिंब काय? तर ध्येय होय. मित्रांनो लक्षात ठेवायचं आहे ध्येयाचं योग्य उत्तर ध्येयाचं योग्य उत्तर आहे पहा.
अपेक्षित वर्तन बदल लिहिताना तो वर्तन बदल दृश्य स्वरूपात असला पाहिजे, तसेच तो मापनीय असला पाहिजे. हे विधान टिंबटिंब आहे किंवा कसं विधान आहे सांगा पटकन. तर मित्रांनो हे पूर्ण सत्य आहे पहा. ऑप्शन क्रमांक पूर्ण सत्य विधान आहे पहा. वर्गामध्ये एखादा घटक शिकवताना शिक्षकास काही उद्दिष्टे डोळ्यासमोर ठेवावी लागतात, त्यास टिंबटिंब म्हणतात. तर यास मित्रांनो काय म्हटलं जातं, तर वर्गाध्यापन उद्दिष्ट म्हणतात पहा. ऑप्शन क्रमांक क वर्गाध्यापन उद्दिष्ट. पुढचा प्रश्न आहे पहा. पुढीलपैकी उपाययोजन या उद्दिष्टाचं स्पष्टीकरण कोणतं आहे? तर कोणतं स्पष्टीकरण आहे विद्यार्थी दिलेल्या मापावरून आकृती काढतो हे याचं बरोबर उत्तर आहे पहा. टिंबटिंब म्हणजे विद्यार्थ्यांमधील अपेक्षित वर्तन बदल होय. तर मित्रांनो लक्षात ठेवा, उद्दिष्ट म्हणजे ऑप्शन क्रमांक ब उद्दिष्टमध्ये विद्यार्थ्यांमधील अपेक्षित वर्तन बदल होय. शिक्षणाच्या विशिष्ट स्तरावर विद्यार्थ्यांनी अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांमध्ये नेमका कोणता बदल अपेक्षित आहे हे विधान टिंबटिंब होय. तर मित्रांनो हे विधान कसं आहे, तर ऑप्शन क्रमांक सर्वसाधारण उद्दिष्ट याचं योग्य उत्तर आहे पहा. वर्ग अध्यापनाचे उद्दिष्ट टिंबटिंब होय. तर वर्ग अध्यापनाचे उद्दिष्ट कोणते आहेत? तर लक्षात ठेवा मित्रांनो, याचं योग्य उत्तर काय होईल? ऑप्शन क्रमांक ड वरील सर्व. एखादा आशय का शिकवायचा, त्यातून काय साध्य होणार हे सांगणारं विधान. अध्यापनामुळे विद्यार्थी वर्तनामध्ये कोणते बदल अपेक्षित आहेत हे दर्शवणारं विधान. आणि आशयानुसार साध्य होतील अशी उद्दिष्टे. म्हणजे वरील सर्व याचं काय पहा योग्य उत्तर आहे पहा. पुढीलपैकी कोणती जोडी चुकीची किंवा असत्य आहे? तर मित्रांनो असत्य जोडी कोणती ती ओळखायला लावली आपल्याला. तर उपाययोजन विद्यार्थी परावर्तनाचे वर्गीकरण करतो. ऑप्शन क्रमांक क याचं बरोबर उत्तर आहे पहा. टिंबटिंब यांनी ब्लूमची श्रेणी पुनर्रचनित केली. बघा टिंबटिंब यांनी ब्लूमची श्रेणी पुनर्रचित केली. तर कोणी केली मित्रांनो? याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक ब अँडरसनने मित्रांनो ब्लूमची श्रेणी काय केली? पुनर्रचित केली. बोधात्मक वर्तन बदल म्हणजे टिंबटिंब असेही म्हणतात. तर बोधात्मक वर्तन बदल म्हणजे टिंबटिंब असेही म्हणतात. त्याचं योग्य उत्तर काय होईल? ऑप्शन क्रमांक ब ज्ञानात्मक याचं काय पहा योग्य उत्तर आहे काय? ज्ञानात्मक. विद्यार्थ्याची तर्कशक्ती, कल्पनाशक्ती, कार्यकरण भाव इत्यादी शक्तीची क्षमता वाढल्यामुळे टिंबटिंब वर्तन बदल होतो. तर कोणता वर्तन बदल होतो? तर बोधात्मक. ऑप्शन क्रमांक ड बोधात्मक वर्तन बदल होतो पहा. नेक्स्ट पहा, विद्यार्थ्यांमध्ये होणारे अंतिम वर्तनाचे स्पष्ट चित्र म्हणजे टिंबटिंब होय. तर विद्यार्थ्यांमध्ये होणारे अंतिम वर्तनाचे स्पष्ट चित्र म्हणजे टिंबटिंब. तर ऑप्शन क्रमांक क अध्ययन निष्पत्ती याचं बरोबर उत्तर पहा. ब्लूमच्या वर्गीकरणानुसार वस्तुनिष्ठ प्रश्नांच्या तयारीसाठी कोणता पर्याय चुकीचा आहे? तर मित्रांनो कोणता पर्याय चुकीचा आहे? तर स्वतःचं वर्गीकरण हा पर्याय या ठिकाणी चुकीचा आहे पहा. चर्चा हे टिंबटिंबचं साधन आहे. तर मित्रांनो लक्षात ठेवा, चर्चा हे कशाचं साधन आहे? तो ऑप्शन क्रमांक ब गट मूल्य निर्धारणाचं साधन आहे पहा. विद्यार्थ्याला कविता चालीवर म्हणायला आवडू लागते, यामध्ये कोणतं अध्यापन उद्दिष्ट साध्य झालं आहे? मित्रांनो यामध्ये कोणतं झालेलं आहे साध्य? तर अभिरुची. ऑप्शन क्रमांक क अभिरुची याचं बरोबर उत्तर आहे पहा. नवीन अनुभवांमुळे अभिरुची बदलू शकते हे विधान टिंबटिंब आहे. तर हे विधान कसं आहे? तर सत्य विधान आहे पहा. कोणतंही सत्य विधान. बोधात्मक क्षेत्रामधील विकासाच्या टप्प्याटप्प्यांचा योग्य क्रम कोणता आहे? तर मित्रांनो लक्षात ठेवा, ज्ञान, आकलन, उपाययोजन, पृथक्करण, मूल्यमापन, नवनिर्मिती हे याचं काय पहा योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो की भावनात्मक क्षेत्रामधील विकासाच्या टप्प्यांचा योग्य क्रम कोणता आहे? तर मित्रांनो याचा योग्य क्रम कोणता आहे? अवधान, अभिरुची, मूल्य निर्णय, संघटन आणि मूल्यसमूह. ऑप्शन क्रमांक अ याचं काय पहा योग्य उत्तर आहे पहा. वर्ग अध्यापनाच्या उद्दिष्टाचं स्पष्टीकरण टिंबटिंब असावं. तर कसं असावं मित्रांनो? तर ऑप्शन क्रमांक ब पूर्ण वर्तमान काळामध्ये असलं पाहिजे. नवीन परिस्थितीला शिकलेल्या गोष्टीचा वापर करून मुलाने आपल्या पूर्वीच्या ज्ञानाचा वापर करून समस्या सोडवण्याच्या क्षमतेला टिंबटिंब म्हणतात. तर काय म्हणतात मित्रांनो? तर सर्वांनी लक्षात ठेवा, ऑप्शन क्रमांक क उपयोजन असं म्हणतात पहा. लक्षात ठेवा, उपयोजन असं म्हटलं जातं. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो की ब्लूमची पाठ योजना कशावर आधारलेली आहे? तर ब्लूमची पाठ योजना ही कशावर आधारलेली मित्रांनो? तर उद्दिष्टावर ही आधारलेली. कशावर? उद्दिष्टावर. क्षमतानिष्ठ शिक्षक शिक्षण प्रणालीमध्ये टिंबटिंब यांचा समावेश करण्यात आला. लक्षात ठेवा मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे क्षमता क्षेत्रे, बांधिलकीची क्षेत्रे, वर्तन क्षेत्रे म्हणजे वरील सर्व याचं योग्य उत्तर आहे पहा. पुढचा प्रश्न मित्रांनो, क्षमता क्षेत्रे, बांधिलकीची क्षेत्रे आणि वर्तन क्षेत्रे या तिन्ही क्षेत्राचे शिक्षक प्रशिक्षण म्हणजे टिंबटिंब होय. याला काय म्हणतात मित्रांनो? लक्षात ठेवा,
भारतीय क्षमतानिष्ठित क्षमताधिष्ठित शिक्षक प्रशिक्षण असं म्हणतात पहा. शिक्षकाच्या बांधिलकीची टिंबटिंब क्षेत्रे निश्चित केली आहेत. तर मित्रांनो किती आहेत? ऑप्शन क्रमांक क 15 क्षेत्र निश्चित केलेली आहेत पहा. किती? 15. खालीलपैकी कोणती बांधिलकीची क्षेत्रे आहेत? तर पाहिलं पहा या ठिकाणी अध्ययनार्थाची बांधिलकी, व्यवसायाशी बांधिलकी, मूलभूत मानवी मूल्यांशी बांधिलकी म्हणजे ऑप्शन क्रमांक ड वरील सर्व. क्षमताधिष्ठित शिक्षण यामध्ये वर्तनाची किती क्षेत्रे निश्चित केली आहेत? तर किती केली आहेत मित्रांनो? तर 5 क्षेत्रे या ठिकाणी निश्चित केलेली आहेत पहा. पुढचा प्रश्न मित्रांनो, खालीलपैकी क्षमतानिष्ठित शिक्षणामधील कोणकोणते वर्तन क्षेत्रे निश्चित आहेत? तर लक्षात ठेवा मित्रांनो, ऑप्शन क्रमांक ड वरील सर्व. वर्गामधलं वर्तन, शालेय स्तरावर वर्तन आणि पालका संपर्क वर्तन याचं बरोबर उत्तर पहा. क्षमताधिष्ठित शिक्षणामध्ये क्षमता क्षेत्रे किती सांगितले आहेत? यामध्ये किती सांगितले आहेत? तर 10 इतकी सांगितलेली आहेत पहा. पद्धती, तंत्रे आणि कौशल्य वापरणे हे कुशलतेचं काम आहे. यासाठी लागणाऱ्या क्षमता शिक्षक विकासास आवश्यक क्षमतेमधील कोणत्या गटामध्ये मोडतात? तर पहा, संक्रमण क्षमता याचं बरोबर उत्तर आहे काय? संक्रमण क्षमता. क्षमताधिष्ठित शिक्षणाची पुढीलपैकी कोणती पायरी नाही? तर कोणती पायरी नाही पहा, ऑप्शन क्रमांक ड. क्षमता प्राप्तीसाठी मूल्यमापन करणे ही पायरी नाही पहा. अध्यापकाकडे खालीलपैकी कोणती गोष्ट असणं आवश्यक आहे? तर कोणती गोष्ट आवश्यक असणं आहे? तर ऑप्शन क्रमांक ड वरील सर्व पहा. अध्यापन कौशल्य, विषयावरील प्रभुत्व आणि विद्याभ्यासाचा व्यासंग हे सगळं पाहिजे पहा. अध्यापन करताना शिक्षकाने टिंबटिंब. तर अध्यापन करताना काय केलं पाहिजे? तर लक्षात ठेवा, संदर्भ ग्रंथाचा आधार घेतला पाहिजे. शिक्षकाला आपल्या विषयाचं ज्ञान असावं याचं कारण काय आहे? तर पहा, तो चांगल्या प्रकारे स्पष्टीकरण करू शकतो. स्वतःला विद्यार्थ्याच्या जागी ठेवण्याची आणि त्यांना वाटेल ते अनुभवण्याची क्षमता शिक्षकामध्ये असणं खूप महत्त्वाचं आहे. या क्षमतेला टिंबटिंब म्हणतात. तर या क्षमतेला काय म्हणतात? सहानुभूती असं म्हणतात पहा. तंत्रज्ञानाच्या विकासामुळे भविष्यामध्ये शिक्षकाची भूमिका कशी असेल? तर कशी असेल? तर मित्रांनो लक्षात ठेवा, विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणे हे याचं बरोबर उत्तर पहा. विद्यार्थ्यांना शिक्षकांची कोणती गुणवत्ता जास्त आवडते? तर निपक्षपाती भूमिका जास्त आवडते. वर्गातील भौतिक वातावरण सुधारण्यात टिंबटिंब भूमिका बजावते. तर शिक्षक या ठिकाणी भूमिका बजावतात पहा. खालीलपैकी कोणती पद्धत वर्गामध्ये वारंवार वापरली जाऊ शकते? तर मित्रांनो लक्षात ठेवा, ऑप्शन क्रमांक ब, निरीक्षण. चांगल्या शिक्षकाचा सर्वात महत्त्वाचा गुण कोणता आहे? तर विषयाचे चांगलं ज्ञान हे याचं बरोबर उत्तर पहा. पर्यंत आले असाल, शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल तर लवकरात लवकर फोनपेमध्ये जा, पेमेंट करा मित्रांनो 399 रुपये आणि लगेच मी तुम्हाला एका मिनिटामध्ये सर्व PDFs पाठवून देईल पहा. वेळ फार कमी आहे पहा. कमी वेळेत जास्त अभ्यास करण्यासाठी आपण या ठिकाणी ह्या PDF तयार केलेल्या आहेत पहा. यामध्ये तुम्हाला बालमानसशास्त्र, मराठी व्याकरण, परिसर अभ्यास, सामाजिक शास्त्र सर्व विषयाच्या PDF मित्रांनो TET परीक्षा 2026साठी मिळणार आहेत. 399 रुपये. लगेच फोनपेमध्ये जा. तुम्ही नंतरून विसरून जाल, तेवढं पुन्हा आठवण करून देतो. आपण असे पैसे कुठं मग घालतो, परंतु योग्य दिशेने आणि योग्य डायरेक्शनने अभ्यास केला तर यश निश्चित आपलंच आहे पहा. यावेळी 100% आपल्याला या ठिकाणी सक्सेस व्हायचं आहे. त्यामुळे हलगर्जीपणा आपल्याला करायचं नाही पहा. 399 रुपयामध्ये तुम्हाला सगळं काही मिळणार आहे मित्रांनो. लवकर फोनपे, गुगल पेमध्ये जा आणि लवकर या नंबरला पेमेंट करा. मी तुम्हाला सगळ्या PDF पाठवून देईल पहा. लवकरात लवकर पेमेंट करा, स्क्रीनशॉट पाठवा आणि लगेच अभ्यासाला लागा. एक सुद्धा मिनिटं वाया घालू नका. वेळ फार कमी बघा, ही वेळ सुद्धा आपल्या हातामधून निसटून जाईल.